नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय की तुमचं मन हे तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे का सर्वात मोठा मित्र. आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, काल मी भगवद्गीता वाचत होती, त्यामध्ये मी एक लाईन वाचली, ती आज तुमच्यासोबत शेअर करते. मन है एक रथ और इंद्रिय उस रथ के सारथी, और मन जिस विषय पर उस इंद्रिय को ले जाना चाहे उस पर जा सकते. आणि हे वाक्य अगदी योग्य आहे. तुमचं मन प्रत्येक शरीराच्या पार्टशी कनेक्ट असते. जसं की मी आता तुम्हाला उदाहरणातून सांगते. 4-5 मुलं राहतात आणि एक मुलगा काय करतो, एका मुलाला सकाळी जाता जाता रस्त्याने काय होते, त्याला फॉर्च्युनर दिसते आणि बाय चान्स त्याची फॉर्च्युनर डिम कार असते. ओके, त्याच्यामुळे ती फॉर्च्युनर दिसल्याबरोबर तो एवढा खुश होते, त्याला फिलिंग नाईस येते, तो आतून एकदम उत्साही होतो. तो काय विचार करतो माहिती का, दिसल्याबरोबर वाव, माझ्याकडे पण अशीच फॉर्च्युनर असेल ना, असली तर माझ्या फॉर्च्युनरला सनरूफ असेल का, हां मी सनरूफ वालीच घेईल. आणि घेतली ना तर मग छान माझा मुलगा त्या सनरूफमधून असे हात बाहेर काढेल असाही विचार करते. माझे आईवडील छान बसलेले राहते, म्हणजे त्या फॉर्च्युनरमध्ये तो मनातून पूर्ण गेलेला राहतो आणि हरवून विचार करतो. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाला एखाद्या मुलाला जर एखादी मुलगी दिसली आणि सपोज ती मुलगी जर त्याची फ्रेंड वगैरे असली तर माहिती आहे का, तो एवढा खुश होतो, तो म्हणतो चला आजचा तर दिवसच बनला, एवढा खुश होतो, तो हसत जातो. त्याच्यानंतर तिसरा एखादा व्यक्ती ऑफिसला जाता जाता काय करते माहिती का, तो ऑफिसला जाता जाता त्याच्या आईचे दर्शन घेऊन घेतो. आई एवढी खुश होते माहिती का, माझा मुलगा ती आज्ञाकारी रोज सकाळी उठल्याबरोबर ऑफिसला जाता जाता रोज माझे दर्शन घेते. अगदी प्रभू श्रीरामासारखा माझा मुलगा आहे. माझं तर किती चांगले कर्म की असा मुलगा माझ्या पोटी आला. ती दिवसभर त्या गोष्टीत खुश होत राहते. त्यानंतर एखादा व्यक्ती आहे आणि त्याला न आवडणारा व्यक्ती जर भेटला तर माहिती का, तो म्हणतो बाबा आजच दिसायचा होता का, आज मी माझ्या जीवनाचं एवढं मोठं काम करायला गेले, हा दिसायचा होता का, काय माहिती आज काय होईल. तर म्हणजे 4-5 लोक आणि 4-5 लोकांचे डोळ्याच्या इंद्रियाचे अनुभव सांगते मी. म्हणजे तुम्ही काय पाहता हे दिवसभर तुम्ही कलेक्ट करता, तुमच्या माइंडमध्ये कलेक्ट होऊन तुमच्या मनाकडे ते डायव्हर्ट होते. त्यानंतर दुसरी कॅटेगरी, ही पहिली कॅटेगरी झाली. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये होते काय माहिती का, स्ट्रगलर फेजचे मुलं राहतात. ते काय, कोणी MPSCची प्रिपरेशन करते, कोणी UPSCची करते, कोणी नीटची करते, कोणी बँकिंग करते. त्या स्ट्रगलर फेजवाल्याला एखादा माणूस भेटला बसमध्ये, ते काय म्हणते, का रे भैया काय करतो तू, तो काय म्हणतो माहिती का, मी UPSCची प्रिपरेशन करते. UPSCची, अरे बापरे, एवढा मोठा सिलेबस आहे माहिती का, दरवर्षी 10 लाख मुलं UPSCची प्रिपरेशन करतात माहिती तुला. आणि 0.1 रेशो राहते सिलेक्शनचा. 10 लाखामधून फक्त 1000 जागा राहतात आणि त्याच्यामुळं 0.1 रेशो राहते. मग त्या 0.5 मध्ये तू येशील का. आणि एवढं बोलून त्याचं गाव येते आणि ते उतरून जाते. या मुलाच्या डोक्यात ते वाक्य ॲज इट इज बसून जाते की एवढी कॉम्पिटिशन आहे, माझं होईल का नाही. हा लॅबमध्ये येतो, छान दिवसभर लॅबमध्ये राहतो, पण दिवसभर याचं मन त्या माणसाच्या विचारात गुंतलेलं राहते. त्यानंतर दुसरं सांगते मी, एखादी मुलगी छान अभ्यास करता म्हणजे घरातून पडता कोणी जाते, आता तुम्हीच राहिले, सगळ्यांनी केलं आता तुम्हीच राहिले. ते वाक्य त्या मुलीच्या डोक्यात दिवसभर राहते की त्यांनी असं का म्हणलं असेल की तुम्हीच राहिले करणारी, मी तर छान करते. आणि ती खरोखर छान करते, पण तिचं मन कुठं राहते, त्या वाक्यात दिवसभर राहते ना. त्याच्यामुळं तुम्ही दिवसभर काय करता, म्हणजे इंद्रिय, तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय पाहता, यामध्ये तुमचं मन डायव्हर्ट झालेलं राहते. मी आहे आणि मी एखाद्या व्यक्तीला फोन केला मी फोन माझ्या एखाद्या फ्रेंडला मी स्ट्रगलिंग फेजमध्ये खूप सपोर्ट केला. पण आता बाय चान्स मी जेव्हा कॉल केला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असेल
किंवा ड्रायव्हिंग करत असेल, काहीतरी करत असेल, त्यानं माझा कॉल रिसीव्ह नाही केला तर मी काय विचार करीन माहिती का, त्यानं माझा फोन 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, रिप्लाय नाही दिला. माझा फोन रिसीव्ह केला तर नाही केला, मला कॉल बॅक पण नाही केला, मला नाही केला. मी असा विचार करते मला नाही केला, आणि इट्स ओके, नाही केला, त्याच्याकडं टाईम नसेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मग आपण आपल्यावर एवढं घेतो की मला का नाही केला, मी केलं, मी करते, आणि माझ्यासोबत का असं होते, सगळेजण असं का वागतात, मी सगळ्यांना इमिजिएटली रिप्लाय करते, माझ्यासोबत का असं होते. मग आपलं मन त्या गोष्टीमध्येच राहते, हरून राहते, आणि आपण आपला माइंड तरी आपल्याला प्रत्येक वेळेस सजेस्ट करते, ठीक आहे नसन झालं, काहीतरी कारण असेल, पण आपण आपल्या दिमागाचा विचार करतो का तेव्हा नाही. आपण दिवसभर आपल्या मनात हरवलेलं राहतो, आणि मग आपण जे काम करायला जातो त्या कामाला मनापासून 100% देतच नाही, तर रिझल्ट 100% येईल का, नाही येणार. म्हणून मी त्या गीतेतला श्लोक सांगितला तुम्हाला की तुमचं मन हे एक रथ आहे, आणि तुमचे इंद्रिय जे तुम्ही पाहता, जे तुम्ही ऐकता, जे तुम्ही महसूस करता, हे काही त्या रथाचे घोडे येतं, आणि हे जर चांगले दौडले तर तुमचं मन ॲटोमॅटिक खूप छान काम करत. तर त्याच्यासाठी या इंद्रियाने काय पाहायचं, तेव्हा तुमचं मन स्ट्रॉंग राहील ना. तुम्ही काय ऐकायचं, तुम्ही जर चांगल्या गोष्टी ऐकल्या तर तुम्ही छान चांगल्या गोष्टी डिलिव्हर करसाल, तुम्ही चांगल्या गोष्टी पाहिल्या तर तुम्ही चांगल्या गोष्टी सजेस्ट करता, तुम्ही लोकांना सांगताही पॉझिटिव्ह सांगसाल. त्याच्यामुळं आपण काय पाहायचं, कशा गोष्टी अडॉप्ट करायच्या हे आपल्यावर राहतात ना, आणि तशी आपल्या दिमागाला सवय लावायची. मग दिमाग मनाकडे छान गोष्टी डिलिव्हर करते. त्याच्याचमुळं तुमचं मन हा तुमचा सर्वात मोठा शत्रू नाही, मित्रही होऊ शकते. तुम्ही जर एखादा तर चांगला मुलगा, सुसंस्कारी मुलगा जर असता, त्या माणसाला बसमधल्या काय सांगलं असतं की काका या जगात 10,000 जन्म होतात एका दिवशी, सगळेच 90 वर्ष जगतात का, नाही जगत, काही पोटातच मरतात, काही 30-40 वर्षात हार्ट अटॅक येऊन मरतात, काही मुलं 70-85 काही लोक 70-85 वर्ष होऊन मरतात. त्याच्यामुळं आपलं जीवनच शाश्वत नाही, तर माझी UPSC शाश्वत राहणार आहे का हो. तेव्हा कधी, जेव्हा तो चांगलं सत्संग ऐकन तेव्हाच तुमचं मन तुमचा मित्र होईल. त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या गोष्टी पहा, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐका, चांगला सत्संग करा, तेव्हा तुमचं मन स्टेबल राहते, आणि ते तुम्हाला कुठं नेऊन सोडते, खरंच नेऊन सोडते. मी अनुभव केलेला आहे. त्याच्यामुळं तुमचं मन तुमचा शत्रू न होता तुमचा मित्र होते, आणि तुम्हाला खूप काही देते, हे माझ्या अनुभवातून मी सांगते. आणि खुश राहा, कोण्या गोष्टी, एखादी गोष्ट धरून बसू नका, ह्या गोष्टी परमनंट नसतात. एखादी गोष्ट आपल्याला खूप मोठी वाटते, तिचा भाऊ करतात, आणि काही दिवस गेले की ती छोटीशी वाटते. एखादी मुलीची 10वीची एक्झाम असते, तिच्यासाठी 10वीची एक्झाम म्हणजे बोर्डाची एक्झाम राहते, आणि मग तिची डिग्री झाली की ती 10वीची एक्झाम तिला छोटीशी वाटते. त्याच्यामुळं गोष्टीचा भाऊ न करता शांततेनं हँडल करायच्या, आणि मन शांत ठेवलं की सगळ्या गोष्टी शांततेनं होतात. त्याच्यामुळं सगळ्यात आधी चांगल्या गोष्टी पहा, मग चांगल्या गोष्टी ॲटोमॅटिक येतात. देन चांगल्या गोष्टी मनाकडे डिलिव्हर होतात, आणि तुम्ही खुश राहता. त्याच्यामुळं तुमची काळजी घ्या, स्वतःची, फॅमिलीला सांभाळा, आणि सगळ्याला स्माईल प्रोव्हाइड करा, म्हणजे स्माईल ठेवा आणि खुश राहा, एवढंच मी सांगते. आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, माझं कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा.